15-20 दिवसापूर्वी मी पनवेलला एका मोठ्या व्यक्तीकडे भेटायला गेलो होतो. त्या मोठ्या व्यक्तीकडे तो कमीत कमी 10,000 कोटीचा मालक असेल आणि त्या 10,000 कोटीच्या मालकानं मला एका दुसऱ्या 10,000 कोटीच्या मालकाकडे भेटायला नेलं. पनवेल सारख्या ठिकाणी ज्याची 1000 एकर जमीन आहे, ज्या जमिनीचा गुंठा 80-90 लाख रुपये गुंठा चालू अशी त्या माणसाची तिथं 700-800-900 एकर जमीन आहे आणि त्याचा एकच मुलगा आहे. तो मुलगा फॉरेनला आहे, डॉक्टर आहे तो अमेरिकेला. मी चहा घ्यायला गेल्यानंतर तो माणूस डायरेक्ट माझ्यासमोर रडायला लागला. म्हणे महाराज, ओळख नाही पाळख नाही, माझ्याकडे पाहून तो रडायला लागला. म्हणे मी तुमची नेहमी कीर्तन ऐकतो. म्हणलं मग रडण्यासाठी काय झालंय? माझी एक खंत आहे म्हणे महाराज. म्हणलं काय खंत आहे सांगा ना. मी 10,000 कोटीचा मालक आहे म्हणे महाराज, 10,000 कोटीचा मालक. आम्हाला एकच लेकरू आहे म्हणे. ते लेकरू त्याला अमेरिकेत डॉक्टर झाला तो, आणि आता 2 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली म्हणे. म्हणलं मग? अर्जंट फोन केला मी मुलाला, आम्ही 2-3 दिवस तुझ्या आईला बर्फामध्ये ठेवतो, काळजी करू नको, तू ये, फास्ट तिकीट काढ फ्लाईटनं, तू भारतात ये. तर त्या मुलाने त्याच्या बापाला काय उत्तर दिलं गुरुजी माहितीये का? ते पोरगा त्याच्या बापाला सांगत होतं, पप्पा आय एम बिजी, मी खूप बिजी आहे हो. असं करा ना तुम्ही, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉल मधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. माझा बसणाऱ्या सर्व मंडळीला प्रश्न आहे, ज्या मुलांसाठी मायबापानं सगळं काही करायचं, रात्रंदिवस कष्ट करायचे, याची टोपी त्याच्या डोक्यावर करायची, हाडाचे काढ करायचे, आणि ते पोरं जर अंत्ययात्रेला सुद्धा जर म्हणत असेल की बाबा मी खूप बिजी आहे, मी व्हिडिओ कॉलद्वारे आईची अंत्ययात्रा पाहतो, काय करायची ती संपत्ती? पूर्वी लोकांकडे घरं नव्हते गड्यावर, छोटे घरं होते, पण 50-50, 100-100 लोक एका घरामध्ये ऍडजस्ट होत होते. आज घरं खूप मोठे झाले. तुम्ही बघा, 60 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नव्हते गुरुजी, अजिबात नाही. लोकांकडे पैसा नव्हता, गाड्या नव्हता, सोनं नव्हते, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. लोक भिकारी होते हो. गव्हाची चपाती पाहायला द्या, सोडून खायला द्या, बघायला सुद्धा भेटत नव्हते. एखाद्या शावकाराच्या घरी केले तर लोक हलकटासारखे जाऊन बसायचे. चपाती खायला सुद्धा नव्हती भेटत, बघायला काय भेटणार आहे महाराज? लक्ष देऊन ऐका. अशाही परिस्थितीमध्ये लोकांच्या विचाराची बैठक जेवढी सुंदर होती ना, तेवढी मी नारदाच्या गादीवर सांगतो 2023 मध्ये राहिलेली नाही. हवेनं रात्रंदिवस आम्ही प्रवास करतो. एखादा माणूस जर 2 व्हीलरवरून पडेल असेल, त्याच्या नाकातोंडातून रक्त येतंय, तो लोकांना सांगतो, अहो मला पाणी पाजा, हो मला पाणी द्या, मला ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करा, मी माझ्या घरच्यांसाठी एकूणता एक आहे. लोक ॲम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी महत्त्व देत नाही, लोक त्याला उठवण्यासाठी महत्त्व देत नाही, तेवढे लोक त्याचा तो ॲक्सिडेंट लाईव्ह करण्यामध्ये महत्त्व देतात. काय झालं काही कळत नाही, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, ज्यांच्यासाठी सर्वस्व काही करायचं, अरे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, जर पोरांसाठी सगळं करून जर पोरं तुम्हाला म्हातारपणा सांभाळत नसेल तर हलकटपणा कशाला करता? सोडून द्या त्या पोरायला. इथून 10 किलोमीटर आळंदी जा, आळंदीत जाऊन ज्ञानोबरायचं भजन करा, 2 टायमाची व्यवस्था करेल माऊली तुमची. अरे ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस सगळे कष्ट करायचे, ते जर तुम्हाला म्हातारपणी बोलत नसतील, ते जर तुम्हाला व्यवस्थित 2 घास खाऊ घाल, काय करायचं असेल लेकरं? सोडून द्या. ज्ञानोबराय तुकोबरायचे तिथं जा, देवाचं चिंतन करा, एखाद्या मंदिरात जाऊन 24 तासातून 2 तास विना घ्या, 2 टाइम तुमची जेवणाची व्यवस्था आहे महाराज. आतापर्यंत जेवढे काही मोठे मोठे संन्यासी झालेले, जेवढे मोठे काही मोठे माणसं झाले, ते अशा पश्चातापातूनच मोठे झालेले महाराज. म्हणून माझी विनंती, देवाला तुम्ही आपलं म्हणा आणि देवावर तुम्ही जबाबदारी टाका आणि देवाला सांगा, एकदा माझी संसार रूपी नौका तू पैल तीराला नेले. तुकोबराय सांगतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो विठोबा. फक्त 2 मिनिटं माझ्या पाठीमागे देवाचं चिंतन करायचं. 1 टाळी, 1 बोल, एका ताला स्वरात, फक्त 30 सेकंद. श्रीराम जय